कोकण हार्टेड गर्ल हिल्स घालून गेली जिमला. नेटकरी म्हणाले हिल्स घालून का जिमला जातात? बातमीची लिंक कमेंट सेक्शन मध्ये. बातम्या कमी पडतायत की मी जास्त बोलतेय? आता आम्ही निघालोय साठे कॉलेजला जायला आणि साठे कॉलेजमध्ये आज एक मस्त इव्हेंट आहे. तर त्या इव्हेंटसाठी आम्ही निघालोय आणि माझ्यासोबत आहे द ग्रेट प्रदीप जी. आणि प्रदीप जी आता मला घेऊन चालले साठे कॉलेज विले पार्ले इथे. बघूया पुढे काय होतंय. चल रे, चलव गाडी, चलव गाडी, खाली ठेव फोन, खाली ठेव नाही फोन, खाली ठेव. अंक्या तुला लाज वाटली पाहिजे. माझ्यासोबत तू फिरतोस एवढा ब्लॉग मध्ये असून सुद्धा एक मुलगी तुला पटवता आली नाही आजपर्यंत. हा, करत काय होतास प्रदीप एवढे वर्ष? पुष्ट आहे महाराष्ट्र. सांग ना काय करतोयस? एक सून देऊ शकत नाहीस तू आणून काकीला? एक सून एकच आणायची, तीच एक सून नाही आणून देऊ शकत तू. काय उपयोग तुझा? शोधून दे तू शोधून दे. मी शोधू? ठीक आहे चल. याच्यासाठी कोणाचे काही स्थळ बिळ असतील तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा. पोरगा तसा चांगला आहे, पण आहे चांगला झाला पण बोललीच पाहिजे. पोरगा तसा चांगला आहे पण सासू सासरे म्हणजे ह्याचे वडील आणि आई खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जरा विचार करावा. आणि या मुलासाठी जर कोण मुलगी इच्छुक असेल तर तिने प्लीज त्याला डायरेक्ट इंस्टाग्रामला डीएम करेल. इंस्टाग्रामचा आयडी सांग काय? पीसी क्रिएशन मी देते खाली डिस्क्रिप्शन मध्ये. त्याला डायरेक्ट मेसेज करा आणि लग्न जमवा आणि मग मला साडी, मग मला मस्त एक साडी मिळणार. आज कोकण हार्टेड गर्ल आपल्याकडे आहे, मग काय बघायचंय. अंकिता यांचं स्वागत जे आहे ते करण्याची विनंती मी उपप्राचार्य प्रमोदिनी सावंत मॅम यांना करतो. चांगल्या प्रसंगी तुझं एक गाणं होऊन गेलं तर ऑफकोर्स या 2 दिवसाचं माध्यम आहे ते सुखरूपपणे पार पडू दे असं गाणं घालायची मी तुला खरंच विनंती करते. सगळीकडे आता मला गाणं घातल्यानंतर काहीतरी कोकणची शान गाणं घातल्यानंतर काहीतरी देतात ते पण माहिती आहे. ऑफकोर्स ते रेडी ठेवा. आता मी कुठे तिकडे येऊन गाणं घालायचं ऑफकोर्स त्याच्यासाठी मला माझी चप्पल संपवते. फक्त होय महाराजा जोरात ठेवा तुमचा. बा देवा महाराजा 12 गावच्या 12 वेशीच्या 12 वाड्याच्या 12 गल्लीच्या 12 नाक्याच्या 12 पिंपळाच्या महाराजा. आज या ठिकाणी साठे कॉलेजचो मास मीडिया विभागाचो माध्यम महोत्सवाची सुरुवात करतो रे महाराजा. लोक महोत्सव सगळ्या स्टुडंटच्या साह्याने खूप चांगलं गाजन दे रे महाराजा. धन्यवाद. माझी मुलगी फार मोठी फॅन आहे तुमची, त्यामुळे मी तिला आवर्जूनच सांगेन की मी आज तुम्हाला भेटलोय.
आणि जाता जाता तुमचा एक फोटो माझ्यासोबत जर तुम्ही मला दिलात तर खूप बरं वाटेल मला. त्याच्यामुळे मी जास्त वेळ न घेता आता मुलांसाठी हा फोरम जो आहे तो ओपन करतो. मुलांना बरेचसे प्रश्न जे आहेत ते अंकिताला विचारायचे असतील, सो त्यांनी त्यांच्या प्रश्नांना जे आहेत ते वाटलं. बोला. यानेच आधी बोलला होता की मला गर्लफ्रेंड नाहीये म्हणून. तुम्हाला गर्लफ्रेंड नसेल पण त्या एंगेज आहेत ना? येस बोला. मला असं वाटतं की मग इलस तर 2 शब्द कोकणी पण होऊन जातो. मला कोकणीत काहीतरी प्रश्न विचारा, मग मी उत्तर कोकणीत देते. मला काहीतरी मालवणीत बघूनच वाटला नाही काय विचार. काहीतरी प्रश्न विचारले त्याचं उत्तर मालवणी देते. एवढे मुलं तुम्हाला प्रश्नच नाही, तुम्ही मीडियाचे स्टुडंट आहात ना. माध्यमांचे मुलांना खूप प्रश्न पडले पाहिजेत खरं तर. हे कसं होतं, ते कसं होतं, हे का होतं. आहे का कोणाला प्रश्न? हा विचार ना, विचार. लाजा नको. वेगवेगळ्या लोकांसोबत राहायला भेटतं तर त्यांच्यासाठी तुला कसं वाटतं? काय शिकायला भेटतं? शिकण्यासारखी फार कमी लोक होती तिथे. तसं ज्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं अशी फार कमी होते. जी कमी लोक होती त्यांच्याबरोबर मी आजही कॉन्टॅक्टमध्ये आहे. म्हणजे जसं विचार केला तर पंढरीनाथ कांबळे त्यांच्याकडनं मी ऍक्टिंग करिअरबद्दल आणि त्यांच्या ह्याच्याबद्दल खूप काही गोष्टी शिकले. जसं सर मगाशी म्हणाले ना की पहिले रोल असायचे ते शूटसाठी, तेव्हा ते कसं ऍक्ट करायचे आणि त्या मिनिटामध्ये ते स्क्रिप्ट कशी संपवायचे आणि हे सगळ्या गोष्टी त्या सांगायचे. आणि मी शांतपणे बसून त्यांच्याकडे तो अभ्यास करून घेत होते. म्हणूनच आम्हाला पिकनिक बद्दल बोललं गेलं. ऑल्दो लोक तुमची तारीफ करतात, बट देयर माइट बी अ फ्यू पीपल जे ट्रोल करतात, हेट करतात, तर ते कसं हँडल करतात? ते आता हँडल करावंच लागणार. म्हणजे हे आता जेव्हा तुम्हाला लोक प्रेम करणारे मिळतात तेव्हा ट्रोल करणारी मिळणार, पण खूप कठीण असतं. म्हणजे तर काल परवाच मी एक फक्त स्टोरी टाकली होती. जसं मी आधी पण फिल्मचे रिव्ह्यू द्यायचे तसं मी एक जनरल रिव्ह्यू दिला होता की पुष्पा अरे ऍक्टिंग बेस्ट, पण मला स्टोरी नाही आवडली की तुम्ही समाजाला काय देताय असं मला काही फारसं नाही वाटलं. ह्याची तर न्यूज झाली. म्हणजे मला असं वाटायला लागलं की एवढं काही ह्याच्यात न्यूज करण्यासारखं काय होतं. म्हणजे मी माझ्या नवऱ्याला आयफोन गिफ्ट केलाय, तो आयफोन वापरत नाही, त्याने तो डिकीट ठेवलाय. ह्याच्याबद्दल मी एक स्टोरी पोस्ट केली, काय याला आयफोन देऊन हातात वापरत नाही. पेपरमध्ये बातमी, कोकण हॉटेल गर्लचा नवरा वापरत नाही हा फोन. हे काय आहे म्हणजे बातमी बोलेल का मी असं जाऊ नये. मी काय म्हटलं डोंट वेस्ट युअर मनी, OTT वरती येईल तेव्हा बघा, पण स्टोरी काही खास नाही. पण ऍक्टिंग खूप बाब आहे, त्याच्यातनं शिकण्यासारखं बरंच आहे. पण त्याच्यात सुद्धा बातमी अशी बनवली जाते. सो बातमी बनवणाऱ्यांची ती कला आहे की ती बातमी अशी बनवतात. म्हणून मी काल मुद्दाम अशी एक स्टोरी टाकली होती, जी बघितली असेल तर कोणी मला फॉलो करत होतं, की मी 12:15 वाजता लोकांना गुड नाईट केलं. म्हटलं आता उद्या बातमी नको यायला पेपरमध्ये की कोकण हार्टेड गर्लने 12:15 वाजता लोकांना केलं गुड नाईट. काही सांगता येत नाही. मी हिल्स घालून जिम मधनं उतरत होते, त्याच्यावरती पण मला खूप मेसेजेस यायला लागले. म्हटलं याच्यावरती बातमी बनेल. म्हणून मी आधीच सांगितलं की मी अशा अवतारात केले होते, सोबत जिमचे कपडे घ्यायला केले होते, नंतर मी जिम मध्ये जाऊन चेंज केले आणि मी उतरत होते. नाहीतर मग त्याच्यावरती बातमी येते की कोकण हार्टेड गर्ल हिल्स घालून गेली जिमला. नेटकरी म्हणाले हिल्स घालून का जिमला जातात, बातमीची लिंक कमेंट सेक्शन मध्ये. या पद्धतीच्या त्या बातम्या येतात ना कधी कधी, तर मला असं वाटतं की लोकशाहीचा 4था स्तंभ आपण ज्या गोष्टीला म्हणतो. आणि आता सोशल मीडिया पण तसंच झालंय की तुम्ही अभ्यासपूर्वक आणि खूप चांगल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा, ज्यातून लोकांना काहीतरी शिकायला मिळेल. सो तुमच्यावरती तेवढीच जबाबदारी की आपण काय सोशल मीडियावरती पोस्ट करतो आणि त्याचा परिणाम लोकांवरती काय होतो. मला विचारायचं आहे मॅम की पडद्यावर पाहिलेली अंकिता आणि आत्ता जी आमच्यासमोर बसली आहे, पडद्यावरची अंकिता जिला भांडी घासायचा ट्रॉमा आहे, तिला खरंच भांडी घासायचा ट्रॉमा आहे का? माझ्याबद्दल मला माहित नाही की किती लोकांनी माझी लाईफ स्टोरी बघितली असेल की मी कशातून आले किंवा काय केलंय. सो भांडी घासायचा ट्रॉमा हा तुम्हाला ऐकायला खूप फनी किंवा काय वाटतो. सो माझ्या बाबतीत काही असा किस्सा घडलेला आहे ज्या गोष्टीमुळे
जेव्हा ती गोष्टी मी करत असते तेव्हा त्या गोष्टीची आठवण होते, जी आता एक मला थोडीशी होते. सो सॉरी. सो त्या पर्सनल रिझन्समुळे मला असं होतं की हॅमर करू नका ती गोष्ट, मला ती गोष्ट करू द्या. मी असं म्हटलं नाही की मी करणार नाही, मला माहित होतं ते करणार. आणि मी जेव्हा बिग बॉस मध्ये जात होते तेव्हा बिग बॉसच्या टीमला सांगितलं होतं की मी नाही म्हणण्यामागे मोठं रिझन हे आहे की काही माझे पास्ट लाईफ आहे, ज्या गोष्टींमुळे मला काही गोष्टींचा त्रास आहे. सो त्या गोष्टी उघडपणे मला परत जगासमोर आणायचं नाही, कारण माझ्या सोबत जी व्यक्ती जोडली गेली होती ती आज आयुष्यात पुढे गेली आहे. सो मला ते नाही करायचं असं मी त्यांना सांगितलं होतं. सॉरी. सो या गोष्टीमुळे जेव्हा ती गोष्ट हॅमर केली गेली आणि लोकांना त्याचा सिरियसनेस कळणार नाही, तेव्हा मला त्या गोष्टीचं फार वाईट वाटलं की ट्रॉमा म्हणजे नक्की काय असतं. ट्रॉमा म्हणजे असं नाहीये की एखादी गोष्ट लहानपणी तुम्ही जी अनुभवलेली असते, ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास असतो, तो ट्रॉमा. सो ती गोष्ट करताना तुम्हाला ती गोष्ट आठवते आणि त्या गोष्टीमुळे तुम्हाला हे वाटतं. सो आता सगळ्यांना ते फनी ऐकायला फनी वाटतं, बट इट्स नॉट रिअली फनी. ते काही गोष्टी आहेत ज्या आठवतात आणि त्या गोष्टीमुळे त्रास होतो. सो आता तो ट्रॉमा असं नाही, मी माझ्या प्रत्येक गोष्टीवरती काम करते. मला स्टेज फिअर आहे. लहानपणी जेव्हा आई मला वक्तृत्व स्पर्धेसाठी पाठवायची तेव्हा मी आईला घेऊन जायचे सोबत आणि आईला समोर बसवायचे आणि मी फक्त आईकडे बघून बोलायचे, कारण मला इतरांच्या नजरेमध्ये बघितल्याने की मला अशी भीती वाटायची. माझ्या कानातून वाफा यायच्या, डोळे असे गरम गरम वाफा यायला लागायचे आणि ती भीती वाटायची. त्यामुळे मी आईकडे बघून बोलायचे आणि त्या गोष्टीमुळे माझा 4था किंवा 5वा नंबर वक्तृत्व स्पर्धेमध्ये यायचा. पण तो स्टेज फिअर घालवण्यासाठी जेव्हा मी ह्या सगळ्या फील्डमध्ये आले तेव्हा मी आता येऊन जेवढा चांगल्या पद्धतीने तुमच्याशी इंटरॅक्ट करते तेवढं मी इंटरॅक्ट कधीच करू शकत नव्हते. त्यामुळे ज्या गोष्टीची मला भीती वाटते, जी गोष्ट मला वाटते की मला जमणार नाही, ती गोष्ट मी मुद्दाम करते. आणि त्या गोष्टींमध्ये आतापर्यंत तरी असं झालेलं नाही की मला वाटलं की मी फेल झाले त्या गोष्टींमध्ये. सो तुम्ही सुद्धा तुम्हाला वाटतं की जमणार नाही तर ती गोष्ट करून बघा. जसं की आता तुम्ही प्रश्न विचारायला बरेच जण लाजत असतील, घाबरत असतील, एकदा विचारून बघा की ते जेव्हा तुम्ही ते करता ना तेव्हा तुम्ही त्यांच्यातनं बाहेर पडता. सो कम्फर्ट झोन मधनं बाहेर या. Yes, please. ते सर राजवाडे सर आधी म्हणाले की टीव्ही शोज किती लोक बघतात आणि TRP वर डिपेंडेंट असतं. तर बिग बॉस मध्ये जर सगळंच नॉर्मल राहिलं तर लोक बघणार नाही. तर इज देअर एनी काइंड ऑफ स्क्रिप्ट इन्व्हॉल्व्ड असं विचारतात? स्क्रिप्ट नाही, मी एवढं सांगेन की जास्त, कारण कॉन्ट्रॅक्ट आम्ही त्यांचं साईन केलं, इन डिटेल मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण तुम्ही मीडिया स्टुडंट आहात, तुम्हाला एवढ्या गोष्टी कळल्या पाहिजेत की बिग बॉस इज नॉट अ स्क्रिप्टेड शो, बट बिग बॉस इज वेल एडिटेड शो. सो तिथे आम्ही 24 तास होतो, पण तिथे त्यांना जी स्टोरी क्रिएट करायची होती, ज्या एडिटरच्या हातात सगळं असतं. आता मी पण एखादा व्हिडिओ शूट केला, मला वाटलं की अरे हे मी चुकीचं बोलले, मी हे कट करू शकते आणि तुम्हाला दाखवू शकते. सो आमची जी भांडणं होती, काही भांडणांचे मूळ स्त्रोतच तुम्हाला माहिती नाही. ती भांडणं दिसतात आणि त्याच्यावरनं बाहेर लोक जज करतात. अरे पण त्याचे मूळ स्त्रोत वेगळे होते. आम्ही 24 तास तिथे आतमध्ये राहत होतो. पण एक असतं की काही लोक असतात जे असे पेरलेले असतात की त्यांना माहित असतं की त्यांना काय करायचं, फक्त भांडणं करायचे. आणि काही लोक असतात जे त्यांचं खाद्य असतात आणि त्यांना असं म्हणजे हे काय होतंय माझ्यासोबत, जे माझ्यासोबत पहिल्या आठवड्यात झालं की काय आहे, मला नाही राहायचंय. तुमच्याकडे मोबाईल नसतो, काहीच नसतं, तुम्ही एकदम अलिप्त असता, माणसं सुद्धा तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे तुमच्या डोक्यावरती खूप एक प्रेशर असतो. हा बरोबर. आणि इवन आपला अंकिता अपूर्वा मॅम पण इथेच होत्या ना. आय वॉज ॲट लास्ट. आमची काय कॉम्बिनेशन आपलं जे आहे ते छान होतं ना, म्हणजे दोन एक सतीश राजवाड्याने अंकिता, असं ते कॉम्बिनेशन छान होतं. म्हणजे मुलांना पण ते झालं आणि दोन जनरेशन पण आणि ओव्हरऑल सगळ्याच.
तर साठे कॉलेजच्या मास मीडिया डिपार्टमेंटचा हा माध्यम महोत्सव खूप छान त्यांनी साजरा करायला सुरुवात केली आणि मला खूप छान वाटलं तिथे जाऊन, कारण असे डिपार्टमेंट आमच्या कॉलेजमध्ये नव्हते आणि असे डिपार्टमेंट असायला होते. तर असा आमचा दिवस इथे संपला आणि आता घरी चाललोय. पण असं कोण जेवण बनवतं का? असं का बनवलंय जेवण तुम्ही? खूप भारी बनवलं जेवण. नाही खूप भारी जेवण बनवलं म्हणून म्हटलं स्पेशली तुम्हाला फोन करून सांगतो. डाळ पण आवडली, खूप भारी मस्त बनवलंय का की एकदम मस्त. कारल्याची भाजी तर मी फक्त मम्मीच्या हातची खातो, दुसरी कोणाचीच खात नाही, पण तुम्ही मस्त बनवली. नाही मस्त आहे. नाही पण खरंच जे आहे ते खरं आहे. त्याच्यामध्ये काय मी बोललो होतो हिला की आपण चाललोय घरी, भूक प्रचंड लागलीये. ती म्हणाली कुणाल जेवला असणार. म्हटलं नाही, तो आपल्या होणाऱ्या बायकोसाठी थांबला असणार आणि आल्यावर तेच झालं. तू जेवायला थांबलेला होतास, जेवला नव्हतास, तिच्यासाठी थांबलेला होतास. असं आम्ही दोघेही एकमेकांसाठी. मी पण तुझ्यासाठी थांबले होते की नाही, थांबतेस. पण प्रॉब्लेम काय आहे की आता जिम चालू असल्यामुळे ज्याप्रमाणे भूक लागते ना, तर मी त्याला तेच म्हटलंय की जेव्हा भूक लागते खा. मला खूप भूक लागते, खूप जास्त भूक लागते. ठीक आहे ना, चांगली गोष्ट. खाते एवढी भूक लागते की मी त्याला काल काल केवढं खाल्लंय मी. तो ट्रेनर ओरडलाय माहिती आहे ना, आपण काहीच फॉलो करत नाही. हा डाएट जरा फॉलो होत नाहीये. अरे भूक म्हणजे असं वाटतं की सोबत कोणीतरी तवा बिवा घेऊनच फिरा, हा वाटेल तेव्हा काहीतरी बनवून द्या. पण तिने असं माझं मत की तिने ती पाणीपुरी बंद करावी. पाणीपुरी खाल्ली? कधी खाल्ली? नाही बंद करावी असं म्हटलं. झालीच आहे बंद. अरे आयुष्यातलं साखर गायब झाली आहे, तू पाणीपुरी कुठे हे करतोय? जावे साखर बंद झालीये. साखर परत सांग काय काय फोन आलेला काय सर? परत सांग. जिम मध्ये कोणीतरी गाडी घेतली होती, ते पेढे घेऊन आले होते. ती जी ट्रेनर होती ती माझ्याकडे आली, मला बोलली ही घे पेढा खा. असं मी असं पेढा हातात घेतला, त्याच्यानंतर असं मागे बघितलं, कुणाला दिसत नाही, पटकन खाल्लं, पाण्यात पिलं आणि गप बसलं. आणि मी आता त्याला सांगते की मी काल अर्धा पेढा खाल्ला, अर्धा पेढा. बाकी शुगर बंद आहे माझी, पण मी काल अर्धा पेढा खाल्ला. मला माहितीये एवढं खा नाही तर तेवढं खाते, तेवढंच खाल्लं ते काय ते, पण नको, मला भूक लागते. ही गोष्ट खरी. कुणालने मला सांगितलं की प्रदीप तू कोल्ड्रिंक बंद कर. मी पूर्ण कोल्ड्रिंक मी केव्हाच बंद केलं. ते काय ह्याच्यामध्ये माझं अरे मी सध्या आयुष्यातली साखर घे. मी तुझं काय यार गप्पच नाही यार. प्रदीप चल बाय बाय. प्रदीपलाच घ्या कंटिन्यू प्रदीपच माझ्या इथून माझ्या आधी झाली फ्रेंड. तू कोण? प्लीज कोण तू? पण ऍक्च्युअल मध्ये तर ठीक आहे. अरे यार का माझ्या पाया पडताना तुला लाज वाटते? नाही, त्याच पाया पडताना घे, मला घेऊ नकोस. काय चांगला चान्स दिलेला मी माहिती का. घेतलं, आलंय माझ्याकडे. अरे ठीक आहे, असं घे. बिंदास पाय पड. हा असे व्यवस्थित. हीच फ्रेम टाक. का ब्लॉग मध्ये यायचं नाही म्हणून पाय पडला? मला ब्लॉग मध्ये नाही यायचं. का पण? का पण? पण का? पडद्याच्या पाठी असलेले कलाकार होता, बरोबर की नाही? हेच मी तिला सांगतो. पडद्याच्या मागं कसं ऊन लागत नाही ना. काही पाच पडद्याच्या पुढे ऊन लागतं आपल्या असतो मस्त. म्हटलं तुम्हालाच बाहेर भटकावं लागतं. काय ते नको ते करू. मग हे तू युट्यूबर बायको बघण्याच्या आधी या सगळ्या गोष्टींचा विचार तुझ्याकडनं व्हायला पाहिजे होता. आता तू जर युट्यूबर बायको बघितलीस तर या सगळ्या गोष्टीला तुला सामोरं जावं लागेल. कळतंय का तुला? मजबुरीत. कळतंय का तुला? तर सामोरा जा. समजतंय का तुला? ताठ मानेने, कणखर मनाने सामोरा जा. युट्यूबला सामोरा जा. झालं भाषण? नाही हे टाळ वाजव. नाही, आज मी थोडं मोठं भाषण देणार नाही, पण आज 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 मला असं आलेलं की यार आई शपथ मी स्टेजवर जातो आता. पण मी थांबवलं. नाही प्रदीप नाही करायचं. का? कारण की ती बोलता बोलता अचानक भूतकाळात गेली आणि भपकन भाऊक झाली आणि अशी रडायला आलीच होती. आणि सगळ्यांना कळलं की ती रडणार आहे आता. काय अशी परिस्थिती आलेली होती. मला सेम भांडीच्या ह्याच्यावरती प्रश्न. ट्रॉमा ह्या विषयावरून बोललीस.
त्याचं कारण मला द्यायला सांगायचं उत्तर मी दिलं असतं. नाही पण सांगतं कसं की तसं झालं ती भाऊ ऐकताना त्या लोकांना त्याचं हे नाही कळत. मग त्याचं मी असं आलो फटफट पट म्हटलं तर रुमाल काढून ही रडणार आई शपथ. नंतर त्यांनी काय प्रश्न विचारला काय म्हणजे तुला अजूनही तो ट्रॉमा आहे का भांड्याचा असं म्हणजे ते तिने फनी ह्याच्यामध्ये विचारलं. मग त्यांना घरी पण एक आले होते त्यांना असं ते वाटत होतं की मी होतो तेव्हा समोर माहितीये ना तिला मी सांगितलेलं तुला तो आळसवाला ट्रॉमा आहे म्हणून मी तिला सांगितलेलं. मग तू बोललीस ह्याच्यावर बरं हिला नाही म्हटलं इकडे बोललीस का पण हो बोलले मी एक्सप्लेन काय एक्सप्लेन करणार ना मला इन डिटेल नाही बोलायचं. नाही इन डिटेल बोलण्यापेक्षा ट्रॉमाचा अर्थ कळतो का ट्रॉमा शब्द ट्रॉमा शब्द ते बोलले मी त्याला विचार बोलले मी. पण ते काय झालं माहितीये का ती शेवटी कसं झालं की फटकन असं काही वर्षापाठी गेली ना काही वर्षांमध्ये डायरेक्ट असं आलंच होतं एकदम असं घसरणार होतं असं पाणी. नाही डोळ्यात नव्हतं नाही मी सांगतो असं हे झालं डोळ्यात तर नाही आलं माझ्या. आता मी ट्रॉंग झाले ना मला महाराष्ट्राच्या नंतर ट्रॉंग केलंय त्याच्यामुळे मी ट्रॉंग झाले. शपथ भाऊ असं केल्यानंतर ना काहीतरी असं वर खाली होते ना जिम मुळे बरं वाटते मला असं केल्यानंतर बघ असं काहीतरी खालीवर असं आतमध्ये काहीतरी आहे असं वाटतं बघ ना आत लावून दाबू येऊ नको असा हात इथे हात ठेव फक्त इथे हात ठेव बघ काहीतरी वर खाली काहीतरी असं वर खाली होतं असं आतमध्ये कसला तरी बघ भारी. थोड्या दिवसाने तुला असं उचलेन मी. काय बोलतेस असं उचलेन बघूया तो दिवस. बघ 40 किलो मारते आता 40 किलो मारते आणि जिम मधून बाहेर आल्यानंतर जिमचा दरवाजा मी असा ओढते आणि म्हटलं एवढा हलका दरवाजा आणि मग चालतं ना अशी चालते. काल तिने माझं वर्कआउट घेतलं ते डेंजर त्रास होत होतो पाय कापत असे लटपडत होते असे चालताना. मला टेन्शन होतं यार सकाळी उठेल की नाही पाय नाही उद्या तिची वाट लागणार. आताही दुखतायत मला. नाही आता नॉर्मल उद्या तू मला बोलशील की काय करू मी पेन किलर मागशील माझ्याकडे. मग आता आज तो माझा परत पायाचाच वर्कआउट केला अप्पर बॉडी म्हणजे काय होणार माहितीये खालचंही दुखतंय वरचंही पाय दुखायला लागणार आणि वरचं तू थोडस असं काहीतरी फील होईल आणि दुसऱ्या दिवशी वरचं पण दुखणार खालचं थोडं कमी होणार. हेच आयुष्य आहे आता. असं काय नाही हे काय मी लग्नासाठी थोडीच कंटिन्यू करायचं आहे. मग फिट राहायचं. कशासाठी करते एक्सरसाइज? मी फिट राहण्यासाठी. तशी मी फिट आहे पण मला असं थोडं जाणवलं की मी कमी फिट आहे म्हणून त्या तुलनेत जास्त फिट होण्यासाठी मी एक्सरसाइज. तिला असं कळलं की मी कमी खाते. नाही मी खाते भरपूर पण मी अवेळी खाते. आज सकाळी बघितलं का काय खाते नाही मी व्हिडिओ काढली नाही व्हिडिओ काढलीस तिथं दाखवलं असतं काय खाते बघितलं. हे बघ एवढं ताटात ठेवलेलं असतं आणि एवढूसा खाते बाकीचं कंटाळा आला. अरे एवढं सकाळी खायची सवय नाही ना मी कॉलेज पासून इंजिनिअरिंग पासून ब्रेकफास्ट स्किप केलाय डायरेक्ट ब्रंच त्याच्यामुळे ती सवय नाहीये ब्रेकफास्ट ती ह्याच्यात लागली बिग बॉस मध्ये ब्रेकफास्ट करायची. बिग बॉसच्या आधी नाही करायची काय बोलतेस आपणच करायचो ब्रेकफास्ट कुठे ते म्युझली वगैरे खायचो. मग अजून काय खाणार आहे जेवायचं होतं तुला पोहे किंवा असं काहीतरी मला आवडायचं पण नाही. पोहे उपीट शिरा काहीच खात नाही मी पण तिथे खायला नाहीलाच भूक लागली तर काय झोमॅटोवर पण येणार नाही काय तिथे त्याच्यामुळे नाईलाजाने त्या खिचडी आणि ते काय करून खाल्लंय ना बिन मसाल्याचं कमी मिठाचं उकडलेलं सुकडलेलं. गेले ते दिवस जाणार नाहीत. मला वाटतं की पुढची 50 वर्ष मला बिग बॉस वरतीच प्रश्न विचारतील लोक. आता इथं पण तेच विचारलं ऑफकोर्स सगळीकडे मला बिग बॉस वरतीच प्रश्न विचारतात. आता मग कंटाळा आलाय. चला दुसऱ्या रियालिटी शो मध्ये जाऊ काय म्हणजे हे बंद होईल कुठेतरी दुसरीकडे नेलं पाहिजे मला. असं नाही की जिथे कॉन्टॅक्ट नाही असं जिथे कॉन्टॅक्ट असेल असं काहीतरी नाही तर काहीतरी कांड तरी कर त्याच्याबद्दल प्रश्न विचारा. आणि आमचा बिझी दिवस असा इथे संपतोय कारण आमच्या गप्पा काय आता थांबणार नाहीत आणि तुम्ही सुद्धा बोर व्हाल आमच्या गप्पांना. त्यामुळे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि गप्पांनी बोर झाला असाल तर तेही सांगा. तरी पण मी तुम्हाला बोर करतच राहीन त्यामुळे आपण भेटूया उद्या 9 वाजता. टिल देन बाय बाय.